नमस्कार ॲस्पिरंट्स, मी भूषण गोडके तुमचं कैवल्य सिव्हिल सर्व्हिसेस मेंटेस फॉर UPSC आणि MPSCमध्ये स्वागत करतो. आजच्या करंट बीट इव्हेंटमध्ये आपण इंडियन फार्मर फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह लिमिटेड इफ्को या संदर्भात माहिती घेणार आहोत. इफ्कोची स्थापना 1967मध्ये झाली. ही शेतकऱ्यांच्या ओनरशिपची आणि शेतकऱ्यांसाठी कार्य करणारी भारतातली सगळ्यात मोठी काय तर कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणजे सहकारी संस्था आहे. हिचं महत्त्वाचं ध्येय काय मित्रांनो, की शेतकऱ्यांना वाजवी दरामध्ये आणि वेळेमध्ये खतं पोहोचवणे. सध्या परिस्थितीमध्ये 35,600 पेक्षा जास्त सोसायट्यांमार्फत ते 5,000 कोटी शेतकऱ्यांना काय करते तर सेवा प्रोव्हाइड करते. भारतामध्ये जर खतं क्षेत्र जर बघितलं त्यासाठी लागणारे जे इनपुट्स आहेत तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं तर आयातीवर निर्भर राहावं लागतं. मग त्याच्यामध्ये नॅचरल गॅस असेल, नॅफ्था असेल, पोटॅश असेल तर हे आपल्याला काय बाहेरून मागवावं लागतं. आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये जी परिस्थिती चालू आहे म्हणजे रशिया युक्रेनचं युद्ध असेल, इस्रायल आणि त्याच्यानंतर इराणमध्ये चालणारा संघर्ष आहे, याच्यामुळे ग्लोबल सप्लाय चेन ही काय होते डिस्टर्ब होते. आणि जे खतं मार्केट आहे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचं तर त्याच्यामध्ये त्यांची प्राईस ही फ्लक्च्युएट होते. असं असून देखील इफ्कोने काय तर फायनान्शियल इयर 2024-25मध्ये चांगल्या प्रकारे जी मार्जिन आहे किंवा प्रॉफिटमध्ये ते राहिले. जवळपास 2823 कोटी रुपयांचा त्यांचा नेट प्रॉफिट झालेला आहे. आता इफ्कोचं अजून महत्त्वाचं या ठिकाणी योगदान म्हणजे काय मित्रांनो, तर नॅनो फर्टिलायझर. नॅनो फर्टिलायझर म्हणजे काही नवीन टेक्नॉलॉजी आहे. तर लिक्विड स्वरूपामध्ये जे फर्टिलायझर म्हणजे खत असतात ते पिकांना दिले जातं. याच्यामध्ये जे पोषणद्रव्य आहे ते पोषणद्रव्यांची साईज जवळपास 20 ते 50 नॅनोमीटर इथपर्यंत असते. जेणेकरून हे नॅनो फर्टिलायझर पिकांवर जर फवारलं तर डायरेक्टली त्यांच्या पिकांवर असणारे जे काही स्टोमॅट असतात पानांवर त्याच्यामार्फत ते ऑब्सॉर्ब होतं. आणि इफ्को थ्रू जे असेल तर नॅनो युरिया आणि नॅनो डायअमोनेट फॉस्फेट हे जे आपण काय म्हणू शकतो फर्टिलायझर आहे, नॅनो फर्टिलायझर ते मार्केटमध्ये आहेत. आता नॅनो युरियाच्या बाबतीत जर आपण त्याची इफिशियन्सी बघितली तर लक्षात येतं, अगोदर पारंपरिक पद्धतीमध्ये जर समजा जे 45 kgचं युरिया काम करत होतं, इथे ही अर्धा लिटरची बाटलीच तेवढं काय करते तर काम करते. त्याचबरोबर जर लक्षात आलं की त्यांची जी प्रोडक्टिव्हिटी आहे म्हणजे इफिशियन्सी आहे, तर नॅनो फर्टिलायझर म्हणजे नॅनो युरियाची जी इफिशियन्सी ती 80% पर्यंत आहे. आणि जे ट्रॅडिशनल युरिया जो यूज केला जातो तर त्याची इफिशियन्सी ती फक्त 40% पर्यंत आहे, म्हणजे 30 ते 40% पर्यंत. आता इफ्कोच्या बाबतीत जर लक्षात घेतलं तर त्यांनी मॉडेल नॅनो व्हिलेज अँड क्लस्टर प्रोजेक्ट हा प्रोजेक्ट त्या ठिकाणी त्यांनी रन केलेला आहे. याच्यामध्ये जवळपास 200पेक्षा जास्त क्लस्टर होते आणि 90,000 पर्यंत शेतकरी त्याच्यामध्ये सहभागी झाले होते. इथे त्यांनी जो असेल तर नॅनो फर्टिलायझरचा उपयोग केला आणि त्या ठिकाणी असं लक्षात आलं की जवळपास 29% जे काही पारंपरिक पद्धतीचे खतं आहेत तर त्यांचा उपयोग हा रिड्यूस झालेला आहे, कमी झाला आहे. आणि शेतीची उत्पादकता आहे ती 5% त्या ठिकाणी काय तर वाढलेली आहे. आणि शेतकऱ्यांमध्ये जे असेल तर नॅनो फर्टिलायझरचा उपयोग हा इन्क्रीज होतो आहे. म्हणजे नॅनो युरिया असेल त्याचा उपयोग 31% वाढलेला आहे आणि नॅनो डाय अमोनियम फॉस्फेटचा उपयोग जवळपास 118% वाढलेला आहे. आता ह्या केस स्टडीचा उपयोग मित्रांनो तुम्ही GS1, GS3, GS2 आणि GS4मध्ये देखील करू शकतात. अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्याशी ट्यून अप राहा. आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेल तर आपण नवीन करंट बीटसोबत भेटूया. आता आपण इथं थांबूया. थँक्यू.